मैडम, आपने बुलाया? तुम लोगों को जो काम दिया जाता है वो ठीक से क्यों नहीं करते? क्या हुआ मैडम? पोलिसांचा फोन आला होता तिवारी, धनंजयची डेड बॉडी सापडली है। मैंने क्या बोला था? जी यही कि उनका चेहरा किसी को पहचान में नहीं आना चाहिए। फिर ऐसे क्यों हुआ? कसं ओळखलं त्याला? लेकिन मैडम हमने तो पेट्रोल। अगर कुछ गलती हुई ना तिवारी, तो मुझसे बुरा कोई नहीं होगा। जी गलती तो नहीं हुई है। गाड़ी निकालो। संगीता, हाँ? तू काय करतेस इथे? काही नाही मॅडम, मी आवरत होते इथलं. आवरून झालं की आउट हाऊस मध्ये जायचं, नाहीतर डायरेक्ट घरी. इकडे तिकडे बघत नाही बसायचं. निक. सुरू मॅडम, राणी सरदेशाईने कळवलेत ना? हो कळवलंय त्यांना, निघाल्यात त्या घरात. शेलार सरांचा फोन आला होता आणि सरांसोबत तेही पोहोचतीलच आता. ठीक आहे. बरेच दिवसांपासूनची डेड बॉडी आहे, चेहरा देखील नीट ओळखता येत नाही. राणी सरदेसाई कशा रिॲक्ट होत आहेत कोण जाणे. बघू आता. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद. बॉडी जवळ कोण आहे? डॉक्टर आहेत सर, आणि बॉडीचं पोस्टमॉर्टमही झालं. आणि सर त्यांच्यासोबत काही वस्तूही सापडल्या. व्हेरी गुड. बॉडीची ओळख पटवण्यासाठी उपयोगी ठरतील. तर सुर्वे, सुनावणे, तुम्ही इथेच थांबा. राणी सरदेसाई येतील त्यांना आत पाठवा. येस सर. केलर. येस. हाँ, हॅलो मॅडम, संगीता बोलते. हाँ संगीता बोल. राणी मॅडम आत्ताच बाहेर गेल्या, म्हणजे त्यांना फोन आला होता कोणाचा तरी, आणि मग त्या बाहेर निघून गेल्या. अच्छा, कुणाचा फोन आला होता? ते काही कळलं नाही, पण त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की पोलिसांचा फोन असावा. पण म्हणजे कुठे गेली, काही अंदाज नाही ना, हे काही कळलं नाही. तुम्हाला माहिती आहे ना त्या किती हुशार आहेत ते. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि निघून गेल्या. पण ना त्या पोलीस स्टेशनलाच गेल्या असणार. साहेबांबद्दल काहीतरी कळलं असणार. संगीता हे बघ, मला तिथली सगळी माहिती मिळायला हवी. कळलं? म्हणजे राणी कुठे जाते, काय करते, कुणाशी बोलते, कुणाला भेटते, सगळं. तरच आपण धनंजयपर्यंत पोहोचू शकतो, हो की नाही? त्यामुळे प्लीज नीट लक्ष ठेव. हो हो, मी नीट लक्ष ठेवेन. हे बघ, तुला वाटलं तर तू मला मिस्ड कॉल देत जा, मी तुला फोन करत जाईल. हा नाही नाही, नको नको, त्याची गरज नाही. काही वाटलं ना तर मी फोन करीन तुम्हाला. ओके. बरं, आणखीन काही म्हणजे कुणी आलं गेलं काही? नाही. पटवर्धन साहेबांना फोन केला होता का तुम्ही? पटवर्धन? तुला कसं कळलं? ते आले होते ना, ते सांगत होते मॅडमना की तुम्ही फोन करत होता म्हणून. हो. आणखी काय बोलणं झालं त्यांच्यात? नाही ना, म्हणजे मी ऐकत होते तिथे, पण मॅडमनी मला आत जायला सांगितलं. राणी ना. नाही, पण मी पुढच्या वेळेला तुम्हाला सगळी माहिती देईन. हो ठीक आहे. बरं ठेव आता फोन. आणि ऐक, आपण दोघी एकमेकींशी बोलतो हे तिथे कुणालाही कळता कामा नाहीये. हो 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 हो. ठेवते ठेवते. ठीक आहे.
सुरवे मॅडम, राणी सरदेसाई कशा आल्या नाहीत अजून? हो, कळवलंय त्यांना, बराच वेळ झालाय. आता यायला पाहिजे होत्या. ती त्यांचीच गाडी ना? हो. इथे कोणी काही विचारलं तरी बोलायचं नाही, तोंड बंद ठेवायचं आणि देवाकडे प्रार्थना करती वारी की ती बॉडी धनंजयची नसावी, नाहीतर तुझी आणि विकीची खैर नाही. मी जर अडकले ना तर तुम्हाला सोडणार नाही. बाहेर का येत नाही? जा, जाऊन बघा. मॅडम, मॅडम बाहेर या ना. तुम्हाला आत बोलावलंय. नाही, माझं धाडस नाही होणार. हो मॅडम, ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायलाच हव्या आहेत. तुम्ही आत येऊन चेक करा ते धनंजय सरदेसाई आहेत का. नाही, मला खूप भीती वाटते, मला नाही जमणार. पण असं करून कसं चालेल मॅडम? मैडम को तकलीफ हो रही है, आते समय भी रो रही थी. मैडम ये सब सहन नहीं कर पाएंगी. मॅडम, डेड बॉडी फार वेळ ठेवता येत नाही. डॉक्टर आणि अजय सर तुमची आत वाट बघतायत. अजय ठाकूर आलेत का? डॉक्टर, या बॉडीला डेड होऊन किती दिवस झाले असतील? सर, डेड बॉडी ऑलरेडी प्युट्रिफिकेशन प्रोसेसमध्ये आहे. या सिच्युएशनमध्ये डेड बॉडीमध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होते. आम्ही बॅक्टेरिया सॅम्पल्स आणि ब्लड सॅम्पल्स दोन्ही लॅबमध्ये पाठवलेले आहेत. पण अंदाज असा आहे की बरेच दिवस झालेले आहेत आणि चेहरा ओळखणं व्हर्च्युअली इम्पॉसिबल आहे. अर्थात स्कल आणि स्केलेटन मॉर्फिंगमुळे आपल्याला चेहरा कसा असू शकेल याची कल्पना येईलच. आणि एज धनंजय सरदेसाईंच्या एज एवढंच आहे. ओके, आम्ही राणी सरदेसाईंना बोलवलंय बॉडी आयडेंटिफाय करायला. केलं सर? येतीलच ते आता. ओके सर. सोनावणे बोला. सर, बाहेर राणी सरदेसाई आले. मी त्यांना आत पाठवायला सांगितलं होतं. मी सांगितलं त्यांना सर, पण त्या यायला तयार नाहीयेत. म्हणजे? त्यांना भीती वाटते सर. ठीक आहे, चला मी येतो. शिला इकडेच थांब. येस. मीरा आहे. काय झालं ग? काय झालं? कसला विचार करतेस? मगाशी फोनवर कोणाशी तरी बोलत होतीस, काही प्रॉब्लेम आहे का? कोणाचा फोन होता? संगीताचा. संगीताचा फोन? आणि तुला का? म्हणजे संगीता जरी तिथे काम करत असली तरी तिला तरी कुठे राणीचा स्वभाव पटतोय. गरज म्हणून काम करते बिचारी. अगं मग तुझ्याकडे ठेवून घे ना तिला कामाला. नको. आत्ता तिने तिथे काम करणं खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. म्हणजे का? मला कळलं नाही ग. गायत्री, आत्ता इतक्या उशिरा राणीला कुणाचा तरी फोन आला होता. अचानक ती निघाली, गाडी घेऊन कुठेतरी गेली. कदाचित तिला पोलिसांचा फोन आला असावा. अच्छा. राणीबद्दल सगळी माहिती कळायला हवी आपल्याला. आपल्याला नाही, तुला. का? मग तू का मला सतत विचारत असतेस? धनंजय बद्दल काही माहिती मिळाली का? धनंजय सापडला का? गायत्री, प्लीज, आपण काहीतरी करायला हवं. अगं पण मी काय करणार? अगं, आपण दोघी मिळून राणी काय आहे हे पोलिसांना पटवून देऊ शकतो. पण काय काय करणार काय आपण? हे बघ, राणी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण मला खात्री आहे हे सगळं तिनेच घडवून आणलंय.
धनंजय कुठे हे राणीला नक्की माहित असणार आणि आपण हेच पोलिसांसमोर प्रूव्ह करायचं. अगं पण कसं प्रूव्ह करणार आपण? आपण आपण पटवर्धनांना भेटूया, त्यांच्याशी बोलूया. आणि हे राणीला कळलं तर? नाही म्हणजे संगीता कसं तुला फोन करून कळवते, तसं ऑफिसमध्ये कोणीतरी असेल की जे तिला कळवत असेल तर? नाही, पण आपण पटवर्धनांना ऑफिसमध्ये नाहीच भेटायचं, आपण त्यांना बाहेरच भेटायचं. मीरा, गायत्री प्लीज, धनंजयसाठी म्हणून हे कर ना. ठीक आहे. थँक्यू. दुसरी गोष्ट, धनंजयच्या विल बद्दल सगळी माहिती मिळवायला हवी, कारण मला खात्री आहे या सगळ्याच्या मागे प्रॉपर्टी हेच कारण असणार. अगं पण विलशी माझा काय संबंध? असू शकतो अगं. हे बघ, धनंजय हा फ्युचर प्लॅन करणारा माणूस आहे. त्यांनी नक्की त्याचं विल तयार केलं असणार आणि त्याचं विल जर राणीशी लग्न होण्याच्या आधी तयार झालं असेल तर त्याची नॉमिनी तूच असणार ना. पण गायत्री, राणी हे सगळं प्रॉपर्टीसाठी करते आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी बघायला हव्या. त्यासाठी एकदा आपण पटवर्धनांना भेटूया. ठीक आहे, जाऊया आपण. मॅडम मी आहे ना तुमच्या सोबत, चला आतमध्ये चला. अहो असं काय करताय तुम्ही, ऐकत का नाही? तर मिसेस सरदेसाई प्लीज, तुम्हाला बॉडी आयडेंटिफाय करायला यावं लागणार. मी नाही येऊ शकत प्लीज. आय नो तुम्हाला त्रास होतोय, पण जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला करावीच लागेल. धनंजयला काही झालं नाहीये, माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. मी नेहमी त्याला हसताना बोलताना बघितलंय. या अवस्थेत कसं बघू मी त्याला? मला कळतंय, पण मृताचा चेहरा ओळखू येत नाहीये, त्यामुळे ते धनंजय सरदेसाईच आहेत हे खात्रीने सांगू शकत नाही. प्लीज मला फोर्स नका करू प्लीज. धनंजयला काही झालं नाहीये, तो मला असं सोडून नाही जाऊ शकत. खूप प्रेम होतं त्याचं माझ्यावर. नाही जाऊ शकत. प्लीज तुम्ही. जिवंत आहे तर काही नाही झालंय. मिसेस सरदेसाई, सावरा स्वतःला. सुरू आहे. चला मॅडम चला. मॅडम वेळ वाया जातोय, चला प्लीज. बॉडीला डेड होऊन बरेच दिवस झाले आहेत. बॉडीचा चेहरा नीट ओळखता पण येत नाही. आमचा अंदाज आहे की ही बॉडी धनंजय सरदेसाईंचीच असावी. डॉक्टर, ही बॉडी तुमच्या मिस्टरांचीच आहे का? सरदेसाई, तुम्हाला काय अंदाज लावता येतोय का? ही बॉडी तुमच्या मिस्टरांचीच आहे का? सरदेसाई, तुम्हाला काय अंदाज लावता येतोय का? मॅडम, नक्की ही बॉडी धनंजय सरदेसाईंचीच आहे?
सुर्वे, मॅडम मॅडम स्वतःला सांभाळा. मॅडम, ह्या डेड बॉडी बरोबर आम्हाला काही वस्तू मिळाल्या. जरा प्लीज बघून सांगाल का की त्या धनंजय सरदेसाईंच्या आहेत की नाही? त्या तिकडे ठेवल्यात मॅडम. नाही, हे धनंजयचं नाहीये. हे शूज, हे घड्याळ, हे चेन, हे धनंजयचं नाहीये. मॅडम तुम्हाला खात्री आहे का? येस ऑफकोर्स, तो धनंजय नाहीये. धनंजय नाहीये. मिसेस सरदेसाई, आम्हाला ही बॉडी सापडली आणि आम्हाला खात्री करून घ्यायची होती की धनंजय सरदेसाईंचीच आहे. माझी खात्री आहे धनंजय जिवंत आहे. तुम्ही प्लीज त्याला शोधा. आमचे प्रयत्न चालू आहेत. अजून प्रयत्नच सुरू आहेत. मिस्टर अजय ठाकूर, मला आता खूप भीती वाटायला लागली आहे आणि हे बघितल्यानंतर तर मी जास्तच घाबरली आहे. तुम्ही प्लीज प्लीज धनंजयला शोधा. तो जिवंत असणार. मी विनंती करते. मॅडम, आम्ही धनंजय सरदेसाईंचा तपास लवकरच लावू. तुम्ही येऊ शकता. थँक्यू. सर, काय आहे ही केस? तर एक मिसिंग कंप्लेंट. किती दिवस झाले शेलार? 12 दिवस. 12 दिवसात आपल्या हातात काय पुरावा लागलाय? सोनावणे, काही नाही. काय करतोय आपण? ही केस क्रॅक का होत नाहीये? आपल्याला तपासाचा वेग वाढवावा लागणार आहे. वरून खूप प्रेशर येते. फार वेळ नाही आपल्याकडे. कळते का सगळ्यांना? तर धनंजय सरदेसाई जिवंत असतील तर त्यांना समोर उभं करावं लागणार, नाही तर त्यांच्या डेड बॉडीला. मला आता कोणताही एक्सक्यूज नकोय. ह्यापुढे कोणीही घरी जाणार नाही किंवा कोणालाही सुट्टी मिळणार नाही जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. सगळे कॉल रेकॉर्ड्स पुन्हा चेक करा. शेलार, राणी आणि तिवारी यांचे कॉल डिटेल्स बघा. राणी आणि पटवर्धन यांच्यामध्ये काही कॉन्व्हर्सेशन झालं काय बघा. येस सर. सुर्वे, येस सर. आपल्या टीमला सांगा मीरा सरदेसाईंबद्दलची सगळी माहिती आपल्याला हवी आहे. धनंजय सरदेसाईंची सगळी हिस्ट्री चाळा. मला रिझल्ट हवे आहेत.